वांग बटाटा म्हणलं की आपल्याला सगळ्यांच्याच आवडीची भाजी आहे. लग्न समारंभामध्ये असो किंवा पूजा समारंभामध्ये असो, आपण आवडीने हे वांग बटाट्याची भाजी सगळीकडे खायला आणि बघायला भेटते. तर आज मी ना तुम्हाला मस्तपैकी असं अगदी सिंपल पद्धतीने, कुठलंही वाटण वगैरे जास्त करायचं नाही, पण इतकं दाटसार ग्रेव्हीदार असं हे गावरान पद्धतीचं वांग बटाटा करून दाखवणार आहे. बनवायला खूप सोपं आहे आणि लागणारं साहित्य तर खूपच कमी आहे. तर बघू शकता तुम्ही, इतकं छान झणझणीत टेस्टी आणि साध्या सोप्या पद्धतीने केलेलं हे गावरान वांग बटाटा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. इकडे मी वांगे आणि बटाटे कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले, म्हणजे चिमटीभर मीठ टाकायचं. त्याने काय होतं ना, वांगे फ्रेश राहतात आणि दुसरी गोष्ट काळे पडत नाही. हे असे बटाटे आणि वांगे मी चौकोन काप केले. तुम्ही याला पातळ उभे जसे पण तुम्हाला आवडतील तसे करू शकता. हे असं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. तर इकडे मी हे वांग बटाटा मिठाच्या पाण्यात ठेवले. त्यानंतर मी इकडे छोटंसं वाटण केले. अगदी मी तुम्हाला गावच्या पद्धतीचं दाखवते. गावाला म्हणजे कसं लसूण शेंगदाणे थोडंसं असं ठेसून घेतलं की झाल्या भाज्या, तर त्याच प्रकारे बनवले. इकडे मी लसूण आणि शेंगदाण्याचा कूट केला. लसूण आणि शेंगदाणे थोडेसे परतून घ्यायचे तव्यावर आणि मस्त उकळीमध्ये किंवा मिक्सरमध्ये याचा जाडसर कूट करायचा, बारीक नाही करायचा. काय होतं मग यांनी दाटसर ग्रेव्ही होती. कांदा टमाटर चिरून घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. तर चला बनवून घेऊया आपण मस्तपैकी वांग बटाट्याची रेसिपी. तर कढाईमध्ये तेल तापत ठेवलं. याच्यामध्ये चिमूटभर आपण जिरे टाकायचे. जिरे थोडे तडतडून झाले की याच्यामध्ये कांदा टमाटर बारीक चिरलेला टाकून घ्यायचं. हे असं परतून घ्यायचं. खूप सिंपल भाजी मी तुम्हाला दाखवते वांग बटाट्याची. तसं बघायला गेलं तर वांग बटाटा हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं, म्हणजे जसं पण आवडेल तसं केलं जातं. पण काय होतं, सोप्या पद्धतीच्या भाज्या ना आपल्याला वेळ कमी भेटतो आणि दुसरी गोष्ट खायला पण चांगल्या लागतात. तर बघा, कांदा टमाटर तेलामध्ये जिऱ्यासोबत परतून घेतलेला आहे आणि छानपैकी याला मस्त गोल्डन ब्राऊन सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचं. आणि हे थोडं फ्राय झालं की मग आपण याच्यामध्ये ना सुरुवातीला जो शेंगदाणे लसूणचा कूट केला ना तो टाकून घ्यायचा. अंदाजे मी इकडे अर्धी वाटी शेंगदाणे लसूणचा कूट वापरते, म्हणजे 10-12 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे असे भाजून मिक्सरमध्ये किंवा मग उखळमध्ये असं जाडसर कूट करा. ह्या कूटमुळं ना भाजीला एक छान चव लागते आणि दुसरी गोष्ट रस्स्याची ग्रेव्ही जी आहे ना ती खूप छान दाटसर बनते, म्हणजे असं पातळ पाण्यासारखा रस्सा होत नाही. आता बघा हे मिक्स केलेलं आहे. याच्यात आपण थोडे बेसिक मसाले टाकून घेऊया. तर लाल तिखट इकडे मी टाकते 2-2.5 चमचे. वांग बटाटा म्हणलं की असं झणझणीत स्पायसी खाल्लं की थोड्याची चव वाढते. थोडासा गरम मसाला टाकला आहे अर्धा 1 चमचा. त्यानंतर हळद टाकते अर्धा 1 चमचा. त्यानंतर धना पावडर टाकते अर्धा 1 चमचा. हे आपले बेसिक मसाले टाकून घ्यायचे. काही जास्त कुटाणा करायचा कंटाळा आला असेल ना तर तुम्ही वांग बटाट्याची ही अशी पद्धतीची भाजी नक्की करून बघा. थोडंसं पाणी टाकायचं. उकळीमध्ये जर केला असेल तर उकळीमध्ये थोडं पाणी टाकून तेच पाणी इकडे वापरा. मिक्सरमध्ये बारीक केलेला असेल कूट तर मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी वापरायचं. ते इकडे मी हा कूट आहे ना उकळीमध्ये बारीक केला आहे. त्यामध्ये उकळीला जो चिटकलेला जो आपला लसणाचा शेंगदाण्याचा भाग राहतो त्याच्यामध्ये पाणी टाकून ही ग्रेव्ही तयार करा. तर तुम्ही ग्रेव्ही बघू शकता, याचा टेक्स्चर बघू शकता ना. खोबरं नाही लावलं, काहीच लावलं नाही, असं म्हणजे स्पेशल वाटण नाही केलं. चवीनुसार मीठसुद्धा तुम्ही ह्या स्टेजवर टाकून घ्या. मस्त मसाल्याला चव बसती मग मिठाची पण. आणि बघा आपली ही वांग्याची ग्रेव्ही किती सुंदर आणि दाटसर घटसर झाली. याच्यावर झाकण ठेवायचं, अगदी स्लो गॅस करायचा, वरून थोडी कोथिंबीर टाकायची बस. आणि आता मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं. हे असं तेल सुटेपर्यंत ना मसाला स्लो गॅसवर ना परतून घ्या. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याचा रंग किती सुंदर आलेला आहे. अगदी छान अशी ग्रेव्ही दाटसर झालेली आहे. आणि ह्या अशा प्रकारे ग्रेव्हीमध्ये ना तुम्ही भरपूर प्रकारच्या भाज्या बनवू शकता, म्हणजे मटकीची उसळ असते, बटाट्याचं कालवण आहे, सगळं बनवू शकता. हे बघा इतकी छान ही ग्रेव्ही लागते ना, प्रत्येक भाजीला चव येईल. हे बघा किती दाटसर घटसर झालेली आहे. मस्त वाटते याच्यामध्ये केलेल्या भाज्या, मग भाजी सुकी असो किंवा रस्सेदार असो. हे असं वाटण नक्की करा. तर आता
चांगलं परतून घ्यायचं. अजून थोडा वेळ देते, 1 मिनटं द्यायचं स्लो गॅसवर. पुन्हा एकदा तेल सुटलेलं आहे चांगलं आणि आपला ग्रेव्ही मसाला खूप छान प्रकारे परतून झालेला आहे. हे असं वरून तेल सुटलं ना, समजून जायचं की आपला जो मसाला आहे तो चांगला परतला आहे. पुन्हा एकदा चारी बाजूने असं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण वांगे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत ना, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मग हलक्या हाताने सगळे मिक्स करून घ्यायचे. हे बघा, आता ह्याला मिक्स करून घेते. हे असं मिक्स करून घ्यायचं. रस्सा हवा असेल थोडासा तर तुम्ही अर्धा कप किंवा अर्धा ग्लास पाणी टाकू शकता, कारण वांगा बटाटे हे कच्चे आहेत, थोडासा पाण्याची आवश्यकता आहे. आता हा आपला ग्रेव्हीचा रस्सा तयार झाला आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता आणि सुक्का हवा असेल तर मग ह्याच रश्श्यामध्ये वांगं बटाटा शिजून निघेल. पण मला थोडासा रस्सा हवा आहे, त्यामुळं मी इथं अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे आणि वांगा बटाट्याला देते मी फक्त 5 मिनटं. स्लो गॅसवर झाकण ठेवायचं आणि अधूनमधून थोडं चेक करत राहायचं. हे असं बघू शकता, लगेच उकळी फुटली आहे. असं मिक्स करत राहायचं, 1-2 मिनटाला चेक करायचं, जोपर्यंत बटाटा वगैरे आपलं व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत. आणि वांगं हे जास्त गाळ करायचं नाही, त्याच्यामधला जो कडकपणा आहे तो पूर्णपणे अजिबात असं गाळ करायचं नाही. वांगं असं खाण्यात आलं पाहिजे. हे बघा, ही दुसरी उकळी आलेली आहे आणि पाहू शकता आपली ही जी ग्रेव्ही आहे किती छानपैकी अशी दाटसर झालेली आहे. बटाटं चेक करून घेऊया, तर थोडंसं अजून शिजायचं बाकी आहे, तर मी अजून थोडा वेळ देते, 1 मिनटं झाकण ठेवते. झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपली ही भाजी जी झालेली आहे पूर्णपणे तयार. आणि गॅस मी इकडे केलेला आहे बंद. वरून थोडी कोथिंबीर टाकते आणि तुम्ही आपल्या भाजीचा रंग बघू शकता किती मस्त झाले. ही भाजी तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा भाकरीसोबत, अप्रतिम लागते, मस्त वाटते खायला. हे बघा किती दाटसर आणि ग्रेव्ही कशी छान झालेली आहे. शेंगदाणे लसूणचा जो कूट टाकला ना, त्याची एक वेगळीच चव लागते भाजीला, मस्त वाटतं. हे बघा, वांगं मी अजिबात गाळ केलेलं नाही आहे आणि गरमागरम प्लेटमध्ये आपण याला सर्व करूया. हे असं गरमागरम प्लेट सर्व करायचं. हे बघा, वांगं बटाटा किती छान झालेलं आहे असं. आणि तुम्हाला जर खरंच पुरीसोबत खायची इच्छा झाली ना, तर अशी सुद्धा भाजी एकदा ट्राय करून बघा, पुरीसोबत अप्रतिम लागते चव. गावरान पद्धतीचं अगदी सोप्या सिंपल पद्धतीने केलेलं वांगं बटाट्याची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशी ही भाजी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये होणारी भाजी आहे ही. आणि वांगं बटाटा असंही सगळ्यांना आवडतंच आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला तर खूप आवडतं आणि असं वाटणं म्हटलं तर खूपच आवडतं. आता ज्वारीच्या बाजरीच्या पोळ्या वगैरे तुम्हाला जे पण आवडेल ते बनवा आणि गरमागरमच याचा आस्वाद घ्या. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल रेसिपी वांगे बटाट्याची? आवडली असेल तर लाईक करा. असे छान मस्त सिंपल रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच रेसिपीसोबत. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.